इंद्रजित जिवंत असेपर्यंत ते शक्य नाही. सैन्यासह युद्धभूमीवर दाखल झाले. त्याने लक्ष्मणाला आव्हान दिले. दोघांमध्ये कठोर युद्ध झाले. आपल्या मायावी युद्ध कौशल्याचा उपयोग करून इंद्रजिताने युद्धात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. लक्ष्मणाने देखील त्याला आपल्या परीने प्रत्युत्तर दिले. तेवढ्यात इंद्रजिताने अत्यंत घातक असे नागपाशास्त्र राम आणि लक्ष्मणांवर सोडले. दोघा बंधूंना सर्वांनी विळखा घातला आणि ते जमिनीवर मूर्छित होऊन कोसळले. इंद्रजित विजयाच्या उन्मादात राम सेनेला डिवचवू लागला. हे जंगली मरकटांनो, तुमच्या राम लक्ष्मणाला मी हार मारले आहे. त्या वनवासींची शिरे कापून मी लंकेत घेऊन जाणार आहे. असं म्हणत इंद्रजित राम लक्ष्मणाच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्याच हनुमानाने एक उडी मारून त्याच्यावर जोरदार प्रहार केला. या प्रहाराने इंद्रजित गोंधळला आणि तो लगेच लंकेला पळून गेला. मात्र इथे युद्धभूमीवर मूर्छित अवस्थेत पडलेल्या राम आणि लक्ष्मणांना पाहून सर्व वानर सेना, प्रभू रामचंद्रांचा परमभक्त हनुमान, तसेच जांबुवंत व सुग्रीव या सर्वांना चिंता वाटू लागली. यावर काय उपाय शोधावा याची चर्चा सुरू असताना तिथे नारद मुनी प्रकटले. नारायण नारायण. हनुमानाने नारद मुनींना विचारले, हे मुनिवर, धर्माचं रक्षण करणाऱ्या प्रभू रामचंद्रांवर हे काय संकट ओढावलं? हे पाहून अत्यंत अवघड आहे. हे मुनिराज, मी माझ्या प्रभूंचा जीव वाचवण्यासाठी माझं हे परमवीर अंजनी सुता हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये पक्षीराज गरुडाचे वास्तव्य आहे. तेव्हा हरित पक्षीराजांना पाचारण करा, परंतु उद्याचा सूर्योदय होण्यापूर्वी त्यांना इथे आणले पाहिजे. अन्यथा हे विष प्रभू राम आणि लक्ष्मण यांना घातक ठरेल. नारायण नारायण. लगेच जय श्रीराम असा राम नामाचा जयघोष करीत हनुमानाने आकाश मार्गाने उत्तरेकडे प्रयाण केले आणि 2 प्रहराच्या आतच पक्षीराजांना घेऊन हनुमान युद्धभूमीवर दाखल झाले. हे पक्षीराज, कृपया आमच्या प्रभूंना त्वरित या नागपाशातून मुक्त करा. चिंता करू नका. मी काही क्षणातच माझ्या तीक्ष्ण चोचीने प्रभूंची मुक्तता करतो.